हाय हॅलो नमस्कार. इथे मी अंडा बिर्याणी बनवत आहे. त्यासाठी मी 5 ते 6 कांदे चिरून घेतले, टोमॅटो चिरून घेतलं आहे. त्यानंतर मी हिरवे वाटण काढले, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे घेतले. त्यानंतर मी गॅस चालू करून त्यावर 10 अंडी उकडायला ठेवली आहेत. त्यानंतर मी हे हिरवं वाटण वाटून घेते. तुमच्या चवीनुसार, तुमच्या हिशोबानुसार तुम्ही जसं तुम्हाला तिखट हवं असेल किंवा तुम्ही तिखट खात नसाल तर मिरच्या तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता तिखट पाहिजे असेल तर. इथे मी ग्राइंड करून घेतला आहे मसाला. हिरवं वाटण आपलं तयार आहे बिर्याणीसाठी. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता ॲड केला आहे. खडा मसाला मी इथे यूज नाही केला, अख्खा मसाला, कारण मी इथे सुहाना बिर्याणी मसाला ॲड करणार आहे. त्यामध्ये अख्खा मसाला असतोच आपला. त्यानंतर मी आता आपल्याला तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतला आहे. कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित 5 ते 6 मिनटं. त्याला पाणी सुटलं ना तो चांगला फ्राय होतो. त्यानंतर मी इथे कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात मी टोमॅटो ॲड केलं आहे. टोमॅटो आणि कांदा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय करून झाल्यानंतर मी त्यामध्ये आपला मसाला ॲड करते. इथे मी सुहाना चिकन बिर्याणीचा मसाला यूज केला आहे. खूप छान टेस्ट येते या मसाल्याने. तुम्ही पण ॲड करू शकता हा मसाला. पण पूर्ण पॅकेट इथं सोडलं आहे. त्यानंतर मी इथे मसाला ॲड केल्यानंतर हिरवं वाटण त्यात ॲड करते. जे आपण हिरवं वाटण काढलं आहे ते मी याचा ॲड करणार आहे. त्यानंतर हे वाटण आणि हा मसाला पूर्णपणे एकत्र छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आपण. त्यामुळे चांगली चव येईल मसाल्याला. मसाला कधी पण फ्राय करताना एकदम एकजीव करून फ्राय करायचा. मस्त असा हे बघा किती सुंदर दिसतो आहे. इथे मी मसाला फ्राय केला आहे. त्यानंतर स्वच्छ अंडे सोलून त्याला अशा मी चिरा पाडून घेतल्यात, जेणेकरून अंड्यामध्ये फ्राय करताना मसाला जाईल व्यवस्थित. सगळ्या अंड्यांना आपण अशा थोड्याशा अशा चिरा पाडून घेऊया. त्यानंतर मी त्यामध्ये मी बटाटा पण ॲड केला आहे. थोडेसे बटाटे पण ॲड केलेत. बटाटा आणि अंडे हे आपण मसाल्यामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित, जेणेकरून ते सगळा मसाला अंड्यामध्ये जाईल. इथे चांगला ते 5 किंवा 10 मिनटं आपण मसाला फ्राय करून घेऊया. अंडा आणि बटाटा एकत्र करून पूर्ण एकजीव असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. मी इथे 1-1.25 किलोचा भात बनवत आहे. जवळजवळ 8 ते 10 माणसं तरी खाऊ शकतात. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे मी. मीठ, हळद तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता. जेवढी क्वांटिटी तुम्हाला पाहिजे भाताची तेवढं तुम्ही त्यानुसार करू शकता. त्यानंतर मी हे मसाला केलेलं जे आपण वाटण केलं आहे ते भांडं धुवून यामध्ये पाणी ॲड केलं आहे. खाली लागू नये भात म्हणून, आपला मसाला खाली लागू नये म्हणून. त्यानंतर मी इथे 1 किलोच्या वरती तांदूळ घेतला आहे आणि यामध्ये तो पण टाकला आहे मसाल्यामध्ये. तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून मी इथे टाकला आहे. त्यानंतर तो पण मी जरा या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतला आहे. पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. मीठ घातलं आहे. इथे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही दुसरा पण मसाला ॲड करू शकता. गरम मसाला किंवा तुमचा कोणता घरगुती मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकता. आणि पाणी इथे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाका. जेवढा तुम्हाला भात बनवायचा आहे तेवढा तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करा. व्यवस्थित बरोबर मोजून मापून पाणी टाका, जेणेकरून भात आपला सुटसुटीत होईल व्यवस्थित. त्यानंतर इथे मी झाकून ठेवला आहे भात. उकळी आणून घेतली आहे मी. एकदम छान असा व्यवस्थित भात शिजला इथे.
वरून मी त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे. छान असा आपला अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव हे तुम्ही बोलू शकता तयार झाला आहे.